नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. वाजलेत 7 आणि मी पार्लरवाल्या ताईंना सांगितलं होतं 6:30ला या म्हणून. त्यांना थोडासा उशीर झाला. ऑब्वियसली घरातलं वगैरे सगळं आवरून यायला लागतं, त्यांना पण यावं लागेल. त्यात थोडा उशीर झाला आहे. आता 7 वाजलेत. सगळं साहित्य घेतलं आहे आणि मी चालले पार्लरकडे. तिथंच आवरेन. राजनंदिनीची आंघोळ झाली आहे आणि आता त्यांना नरेंद्र म्हणले की आता मी तयार झाले की कॉल करते, डायरेक्ट तिकडे आहे, तिथूनच निघूयात. 7:30ला पोहोचायला सांगितले त्यांनी, पण मला वाटत नाही 7:30पर्यंत होईल. अर्ध्या तासात काय आवरते बाबा. आणि नेमका आज पाऊस पडला थोडासा. इतके दिवस नव्हता आणि आजच पाऊस पडला आहे. घरापासून मी चालत गेले होते पार्लरपर्यंत, त्यामुळे जवळजवळ 7:15 वाजून गेलेच होते. मग पटकन साडी नेसली आणि मेकअप वगैरे सगळं आवरायला घेतलं. खूप गडबड झाली ॲक्च्युली आणि लवकर निघायचं असल्यामुळे टाईम खूप कमी होता आणि मला वाटतं हार्डली 45 मिनटात मला वाटतं सगळं आवरलं असेल आम्ही. आणि इथे हेअरस्टाईल करायला घेतली. ताई मला बोलल्या होत्या की तुम्हाला जशी हेअरस्टाईल हवी आहे तसं मला फक्त फोटो दाखवा, मी करेन. बट तेवढा वेळसुद्धा नव्हता की काहीतरी अगदीच चांगली हेअरस्टाईल करावी. ॲक्च्युअलमध्ये मला बन टाईपच काहीतरी हेअरस्टाईल करायची होती, कारण नेहमी मी बऱ्याचशा फंक्शन्समध्ये केस मोकळे सोडलेले असतात. त्याच्यामुळे मला असं वाटलं की ह्यावेळेस पण बन करावा आणि ते बरेचसुद्धा पडलं असतं, कारण राजनंदिनीला सारखं घ्यायचं वगैरे आणि मग त्यात ती कुठे केस वगैरे ओढणार, त्यात गरमी, ही सगळा प्रॉब्लेम नको म्हणून मी बन करायचं ठरवलं होतं. मी आजपर्यंत यासाठी मेकअप आर्टिस्टकडून कधी मेकअप केला नव्हता, कारण खूप जास्त प्रोडक्ट्स ते वापरतात आणि त्याच्यामुळे ना खूप असा चेहरा वयस्कर दिसायला लागतो आणि मला ॲक्च्युअलमध्ये तेच नको होतं. आजपर्यंत प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी स्वतःचा मेकअप माझं मीच केला आहे. पण यावेळी म्हटलं की आपण एकदा ट्राय करू. जर हा व्यवस्थित झाला अगदी हवा तसा, तर नक्की आपण पुढेही करू शकतो. आणि या ताईसुद्धा मला म्हणाल्या की एकदा माझ्याकडून करून पहा तुम्ही, अगदी नॅचरल वाटेल. म्हणून मग त्यांच्यावर विश्वास ठेवून मी तयार झाले मेकअप करायला. वजन माझं आता खूप कमी आलं आहे, पण अजून माझी जशी मी आधी होते ना तशी नाही झाली आहे. थोडंसं अजून फॅट वगैरे फेसवरती आहेच माझ्या. त्यामुळे मला असं होतं की खूपच असं चेहरा ब्रॉड नाही दिसला पाहिजे आपला. सो मी ताईंना आधी सांगितलं होतं की मला असा मेकअप हवा आहे. बट मनात एक भीती होती की जर एंडिंगला मेकअपचे जर मला नाही आवडलं तर काय करायचं. सगळं तर चेहऱ्यावरचं पण पुसून नाही टाकू शकत, एवढा खर्च करून आपण मेकअप करून घेतो आहे. तर माझ्या चीनवरील जे पिगमेंटेशन आहे ना, तर त्यामुळे माझा फेस खूप अनइवन दिसतो आहे आत्ता. आणि आधीपेक्षा पिगमेंटेशन खूप कमी आले आत्ता. बट तरीही अजून ते जाण्यासाठी मला वाटतं 3-4 महिने तरी सहज जातील. आणि तेच मेन मला हवं होतं की सगळं व्यवस्थित दिसावं फेसवरती. या ताईंनी जे काही मेकअपचे प्रोडक्ट्स वापरलेत ना, ते सगळे ब्रँडेड वापरलेत आणि मी पैसे देऊन त्यांच्याकडून हा मेकअप करून घेतला आहे. असं नाही की प्रमोशन वगैरे काही आहे. आणि याच्यानंतर मी तुम्हाला जे सांगितलं आहे की तुम्ही नक्की यांच्याकडे मेकअप करून घ्या, तर ते यासाठी कारण खरंच त्यांनी खूप छान मेकअप केला आहे. इथे मेकअप ऑलमोस्ट कंप्लीट झाला होता. आता आय शॅडो आणि त्याच्यानंतर काजल वगैरे हे लावायचं होतं. ते लावून झाल्यानंतर त्याने लिपस्टिक अप्लाय केली आणि हा मेन मला माझा खूप आवडता आणि फेवरेट शेड आहे. इथे ना फेस थोडासा वेगळा दिसतो, कारण मेकअप प्रोडक्ट्स तेव्हाच अप्लाय केलेले असतात काही वेळापूर्वी. जसं जसं मेकअप सेट होतो तसा खूप छान दिसायला लागतो. आणि सुरुवातीला फक्त क्रिम्पिंग केलं होतं हेअरचं आणि त्याच्यानंतर मग एंडिंगला बन वगैरे क्रिएट केला. खूप कमी वेळात शी डिड अ फॅब्युलस जॉब खरंच. तर हा आहे माझा मेकअप लुक. ताईने छान माझा मेकअप केला आहे आणि अगदी मला जसा हवा होता तसंच. मी सांगितलेलं त्यांना की मला नॅचरल मेकअप हवा आहे आणि एक्झॅक्टली जसा नॅचरल हवा होता तसाच केला. हेअरस्टाईल पण खूप छान केली आहे आणि अगदी क्विकली आवरलं आहे. मी सकाळी त्यांना 6:30-6:45 या बोललेले आणि बरोबर टायमिंगवरती आलेल्या त्या. तर त्यांचे ना पार्लरचे देखील डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ॲड्रेस जो आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. तुम्हालासुद्धा जर हवा असेल तर नक्की करून घेऊ शकता. तर माझा मेकअप पाहू शकते, अगदी नॅचरल वाटतं आहे. इथे माझ्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन आहे ते सुद्धा अजिबात दिसत नाही आहे. सो डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस आहे. तुम्हालाही जर करायचं असेल कधी मेकअप किंवा तुमच्या ऑकेजनवरती कुठलं, नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. थँक्यू ताई.
यानंतर आम्ही निघालो एंगेजमेंटचा जो व्हेन्यू होता तिकडे. मस्त अशी रांगोळी ही आमच्या नवरी बहिणीच काढली होती. आम्ही येऊन थांबलोय हॉलवरती. राजनंदिनीचं काय चालू आहे, सारखं घालते काढते बेल्ट. आम्हाला असं वाटलं की आम्हाला उशीर झाला आहे की काय, पण अजून स्टार्ट व्हायचं आहे सगळं. बायको सोडून पण घ्या. त्यांच्या हाताला त्यांच्या हाताला शिवाय नमः शंकराय नमः महेश्वराय नमः महादेवाय नमः आत्मदत्वं च स्वाहा विधातत्वं. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतंच की कुणाची एंगेजमेंट आहे, पण हा व्लॉग जे लोक नवीन पाहतात त्यांच्यासाठी की या माझ्या मावस ननंद आहेत, म्हणजेच नरेंद्रंच्या ज्या मावशी आहेत त्यांची मुलगी, त्यांचं साखरपुडा होता. देवी
सर्वधर्मः सर्वसौभाग्यानि सर्वालङ्कारमण्डलै देवीमानवप्रियताम् ॐ गणनानां कामिनां कामसम्भवान् स्वप्रकाश महातेज सर्वांग सेना सवायम कर्मजूले दीपो दीपेन दीपं दर्शयामि धूम दीपमाग्रापयामि यो वेदां प्रजावान् पशुमान् पशुमान् भवति ज्ञानविमुक्तान् समर्पयामि सर्वांनी टाळ्या वाजवायच्या सावधान शूर सावधान टाळ्या वाजवायचे पाहुणे मंडळी मित्रमंडळी ग्रामस्थ मंडळी सर्वांनी साखर द्यायची आहे जेवणाचा कार्यक्रम स्टेजच्या मागे ठेवलेला आहे सर्वांनी जेवण करूनच घरी जायचं धन्यवाद आता जस्ट जेवण झालं पण राजनंदिनी थोडीशी किरकिर करते कारण तिला आले झोप आता ती बेल्टसुद्धा ठेवून घेत नाही आहे अजिबात काढून फेकली 4-5 वेळा आणि आता माझ्या गळ्यातलं जे मी घातलं आहे ना त्याच्यासोबत खेळत बसली आहे डुम्मे झुम झुम ना आत्ता घरी येऊन पोहोचलोय 2-2:30 वाजलेत लवकरच निघालो आवडलं होतं तसं सगळं तिथलं मग आता थांबून तरी काही गप्पा गोष्टीच मारायच्या आहेत त्यापेक्षा मला घरी जाऊन आराम करूया मला सुद्धा थोडं काम होतं नरेंद्र पण थोडं आराम करतील आता उद्या पुन्हा ऑफिसला त्याच्यामुळे मग मी आलो लवकर आणि आता आधी फ्रेश होणार आता हे मेकअप काढेपर्यंत उशीर जाणार आहे माझा अर्धा तास तरी सगळं क्लीन करेपर्यंत तरी त्यांनी अगदी नॅचरल आणि जास्त काहीच अप्लाय नाही केलेलं फेसवरती त्यामुळे असं जड नाही वाटत जेव्हा तुम्ही खूप मेकअप अप्लाय करता तेव्हा कसं काहीतरी चेहऱ्यावर आहे असं वाटतं पण हे अगदी नॅचरल केलं त्यांनी आणि एकदम नॉर्मल वाटतं आहे आता फ्रेश होते आधी तर आता गणपतीच्या आरतीला जाऊन आलो आणि आज महाप्रसाद होता आमच्याकडे हे त्यांनी पॅक दिलेत मग मला घरीच जाऊन खाऊया तिथे खाण्यापेक्षा आता येऊन बसलो आहे खात आम्ही छान व्हेज पुलाव आहे ना व्हेज पुलाव आहे आणि राजनंदिनीला सुद्धा आवडला मी तिला पण खायला दिला आहे तो आता हे खाऊन मग झोपायचं आज खूपच दगदग झाली आहे त्याच्यामुळे आता खाऊन पटकन एक थोडा वेळ थांबणार लगेच झोपत नाही जेवला आणि मग झोपणार उद्याची आता तयारी करायला पाहिजे काय काय सोमवार उद्या तर चला हा व्हिडिओ आता इथेच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय